माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मेळवीन मेळवीन, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजिरी, मराठिया मराठिया मराठिया. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संतोष डोईफोडे, जिल्हा मराठी भाषा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, आपले सहर्ष स्वागत करतो. आपण दरवर्षी शासनाच्या आदेशान्वये दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतो. त्या निमित्ताने व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर माननीय श्री अमोल येडगे, जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या निर्देशान्वये आपण 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान रोज दुपारी 1 ते 2 वाजता विविध मराठी भाषेवरील तज्ञ व लेखक मंडळींची व्याख्यानमाला वेबिनारद्वारे आयोजित केलेली आहे. आज या व्याख्यानमालेचा शेवटचा दिवस म्हणजेच 15वा दिवस. या व्याख्यानमालेत 15वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या समवेत आहेत माननीय डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग अब्दुल रजाक बेग मिर्झा. मिर्झा साहेबांना यवतमाळ जिल्ह्यातील सगळेच ओळखतात, त्याचबरोबर महाराष्ट्रातही ते लोकप्रिय आहेत. मिर्झा साहेबांनी आजपर्यंत काव्य गायनाचे जवळजवळ 3000च्या वर कार्यक्रम केलेले आहेत. त्यांनी दिल्ली, राजधानी दिल्ली व झी टीव्ही मराठी आणि ई टीव्ही मराठीवर सुद्धा विविध कार्यक्रम केलेले आहेत. त्यांनी विविध काव्य संग्रहही प्रकाशित केलेले आहेत, जसे की धुई माती, उठ आता गणपत, मिर्झा एक्सप्रेस, जांगळ गुत्ता, मिर्झायन. मिर्झायन हे जवळजवळ 6000 ओळींचं खंड काव्य आहे. त्यांना समाजकार्याची आवड आहे. त्यांना अनेक सन्मानही भेटलेले आहेत. ते दुसरे विदर्भ मुस्लिम बहुजन साहित्य संमेलन वणी याचे 1997 चे अध्यक्ष होते. त्याचबरोबर दलित बहुजन साहित्य संमेलन पांढरकवडा 2004 चे अध्यक्ष होते. तसेच अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट अमेरिका यांचा इंटरनॅशनल मॅन ऑफ द इयर पुरस्काराचे ते मानकरी होते, परंतु त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला नाही. त्यांनी त्यांच्या अनेक ऑडिओ कॅसेट्स आणि व्हिडिओ कॅसेटही प्रसिद्ध झालेल्या आहेत, जसे की मिर्झा एक्सप्रेस, जांगळ गुत्ता, धोतर गुतलं बुरीला, घरावर कुठे, बोंबला रे बोंबला, अटकली खुट्टी तर जाशीन कुठं, सुपरफास्ट मिर्झा एक्सप्रेस. मिर्झा साहेब हे व्यंगात्मक काव्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज आपल्याला हसवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या मनोरंजनाबरोबरच मार्गदर्शन करण्यासाठी मिर्झा साहेब आपल्या बरोबर आहेत. मी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. राम राम सगळ्यांना, राम राम. शासनाच्या वतीने 14 ते 28 जानेवारीच्या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होत आहे. आज त्याचा समजा समारोप. मी मिर्झा बोलतो. मी प्रथम शासनाची, विशेषतः जिल्हाधिकारी, माननीय जिल्हाधिकारी साहेबांची क्षमा मागतो. हा नियोजित कार्यक्रम 1 ते 2 वाजताची वेळ होती, पण माझी थोडीशी अडचण आल्यामुळं मी साहेबांना विनंती केली आणि ती वेळ थोडीशी 1-1.5 तास आपण आधी घेतली. त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि माझं म्हणणं साहेबांनी ऐकलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम जरी शासनाचा असला, पण सदर कार्यक्रम विशेषतः माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब, माननीय निवासी जिल्हाधिकारी ललित कुमार वराडे साहेब, मराठी भाषा अधिकारी तथा माननीय तहसीलदार डॉक्टर संतोष डोईफोडे साहेब, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी राजेश देवते साहेब, कार्यालयाचे कर्मचारी,
मनीषा चव्हाण व नंदकुमार बुटे यांचे मी आभार मानतो. हे नंतर मानायचे असतात कार्यक्रमाच्या, पण कदाचित चूक होईल म्हणून आताच आभार मानून घेतो. आणि मी व्यंगाच्या कवितेसाठी प्रसिद्ध आहो किंवा मी मराठीत विरोधी लिहितो म्हणून मला लोक ओळखतात, हा एक भाग वेगळा आहे. विरोधाचं माणसाच्या आयुष्यात किती महत्व आहे पहा. एखादा नवरा घरून बायकोच्या लाथा खाऊन येतो आणि बाहेर येऊन म्हणतो का मी लेग पीस खाल्ले. हा एक विरोधाचा प्रकार असते पाहत आहे. साहित्यात कसं होतं, जसं प्रत्येक क्षेत्रात नर आणि मादी, मेल आणि फिमेल ह्या दोन जाती आहेत. साहित्याच्या क्षेत्रातही दोनच जाती होत्या पहिले, कविता आणि कथा. कविता आणि कथा म्हणजे गद्य आणि पद्य. आता मी असं म्हणू नये, काही लोकांची क्षमा मागून, पण त्याच्यात आता मद्य सुद्धा आलंय, तिसरा प्रकार आला. मी त्याच्या आहारी गेलेला माणूस नाही आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. परंतु आम्ही जेव्हा विरोधी दृष्टीनं इकडे तिकडे पाहतो तेव्हा पहा विनोद कसे घडतात. मी विरोधी कविता लिहायला सुरुवात केली, त्यानंतर मी कसकशा विरोधी कविता लिहित गेलो आणि मराठी भाषेचे, विशेषतः मराठी भाषेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत पहा. एवढे उपकार आहेत की मी जेव्हा माझ्या शिक्षणात यशस्वी होऊ शकलो नाही, तर मी एवढा डिप्रेशन मध्ये गेलो होतो की आत्महत्येचे सुद्धा माझ्या डोक्यात विचार येत होते. त्यावेळेस मला कवितेने साथ केली पहा, विशेषतः वऱ्हाडी बोलीतल्या कवितेने मला साथ केली. तर मी माझ्या मिर्झा एक्सप्रेस नावाच्या पुस्तकाला समर्पण जे लिहिलं ते ऐका साहेब, सर्व लोकांना, जे काही लोक ऐकत आहेत त्या सगळ्यांना मी ते समर्पण असं लिहिलं, जिने जगण्याची जिद्द जागविली, जिने जगण्याची जिद्द जागविली, मान सन्मानाची भूक भागविली, जिचा पडतो चोहीकडे प्रकाश, जिच्यामुळे कवेत आले प्रगतीचे आकाश, अंत नाही जिच्या मायेच्या खोलीला, समर्पित त्या वऱ्हाडी बोलीला. ही माझी भावना मराठी भाषेप्रती आहे, ही माझी भावना वऱ्हाडी भाषेप्रती आहे. आणि विनोद तसं सगळीकडे असते, ते विनोद उचलायचे आणि लोकांना सांगायचे. आता पहा, एक विनोद सांगून मी माझ्या कवितेकडे वळतो. लहान मुलाचे विनोद तर फार प्रसिद्ध आहे. एक मुलगा जगात आला, म्हणजे त्याचा जन्म झाला, जसा तो जगात आला, जन्म झाला, त्याला लगेच नर्सला म्हटलं, म्हणे मला तुझा मोबाईल दे म्हणे. ही नर्स म्हणे तुला काय कळतं रे म्हणे, तुझा आता जन्म झाला तुला मोबाईल कशाला पाहिजे. तो मला देवानं म्हटलं होतं की जमिनीवर पोचला का मला एक मिस कॉल देतो. हे लहान मुलाचे विनोद आहे. कॅरम बोर्डावर तुम्ही बऱ्याचशा कविता ऐकल्या असाल, परंतु कॅरम बोर्डावर मी लिहिलेली एक कविता मी तुम्हाला ऐकतो, सादर करतो तुमच्यासमोर. की संध्याकाळी आई जवळी येऊनी वदला बाळ, संध्याकाळी आई जवळ, संध्याकाळी आई जवळी येऊनी वदला बाळ, कॅरम बोर्डा सारखे आई दिसते ग आभाळ, गोट्या वाटती चांदण्या चंद्र स्ट्रायकर भासतो, गोट्या वाटती चांदण्या चंद्र स्ट्रायकर भासतो, ध्रुव तारा मजला आई क्वीन सारखा वाटतो, मला वाटते देव खेळतो कॅरम रात्रभरी, मला वाटते देव खेळतो कॅरम रात्रभरी, आणि पहाट होता थकुनी जातो आपुल्या घरी, ऐकून हे वदली आई कल्पना तुझी ही नवी, ऐकून हे वदली आई कल्पना तुझी ही नवी, आणि मोठा होऊनी बाळा तू होशील मोठा कवी. या हिशोबाने आम्ही किंवा या पद्धतीने आम्ही आमच्या वऱ्हाडी कविता किंवा काही प्रमाण मराठीचा संदर्भ देऊन आम्ही कविता लिहायला सुरुवात केली. मग आता विनोद कसे घडतात आणि विनोदातून निर्मिती कशी होते, कवितेची निर्मिती कशी होते पहा. नांदेड जिल्ह्यात हदगाव नावाचा तालुका आहे, त्याच्या बाजूला निवघा बाजार नावाचं गाव आहे, उमरखेडच्या बाजूला. तिथे एक अनंतकुमार जैन नावाचे गृहस्थ आहे. त्यांनी मला कार्यक्रमासाठी बोलावलं आणि मी जेव्हा कार्यक्रमाला गेलो तर मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही शाकाहाराबद्दल बोला. मी म्हटलं बा शाकाहाराचा माझा तर काही संबंधच नाही, माझं नाव वाचा. मग त्यांनी माझं नाव वाचलं, जे डॉक्टर साहेबांनी वाचलं, डोईफोडे सरांनी वाचलं माझं पूर्ण नाव, डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग अब्दुल रज्जाक बेग मिर्झा, एवढं माझं नाव आहे. मला माझं नाव वाचा. मग त्यांनी माझं नाव वाचलं. ते म्हणे तुमचं एवढं मोठं नाव कसं, तुम्ही तुमच्या नावात तुमच्या मावशाचं नाव टाकलं काय. मी त्यांना म्हटलं माझं एकट्याचं नाव आहे डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग, माझ्या बापाचं नाव वेगळं आहे. मी त्यांना माझं पूर्ण नाव सांगितलं, डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग हे माझं नाव आहे, अब्दुल रज्जाक बेग मिर्झा हे माझ्या वडिलांचं नाव आहे. या दोन्ही नावाचा संयोग केला तर नाव तयार होते डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग अब्दुल रज्जाक बेग मिर्झा.
मग त्यात मी एक विनोद करत होतो. हा काही सत्य विनोद नाही, पण मी जेव्हा कविता एका वृत्तपत्राकडे पाठवली, त्याच्याखाली माझं नाव लिहिलं डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग अब्दुल रज्जाक बेग मिर्झा, तर त्याने एक विनोद केला. त्याने कविता समोरच्या पानावर छापली आणि खाली टीप लिहिली, कवीच्या नावाची पुरवणी मागे जोडली आहे. पण हा एक विनोद आहे. मग त्यांना मी विचारलं का शाकाहाराबद्दलच का कविता म्हणायची, तर म्हणजे महावीर जयंती निमित्त कार्यक्रम आहे, तुम्ही शाकाहाराबद्दल बोला. मग मी त्यांची परमिशन घेऊन, आज्ञा घेऊन एक 10 मिनिटं एका खोलीत गेलो आणि मी एक कविता लिहिली आणि तिथे मी सादर केली. त्यांना ती कविता आवडली. तुम्हा लोकांना आवडते काय पहा, तर कृपा असावी. मी एक कविता सादर करतो. एक वाघ, वाघ तर समजते सर, ज्याला आपण मराठीत टायगर म्हणतो ते, कारण सारे संदर्भ बदलले, भाषेचे संदर्भ बदलले. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, माणसापेक्षा चांगले लागते म्हणे वांगे. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, माणसापेक्षा चांगले लागते म्हणे वांगे. आजकाल माणसात राहिली नाही चव, रसायनाचं खाऊ खाऊ झाला बेचव. सल्फेटचं खाते, केमिकलचं पेते, सल्फेटचं खाते, केमिकलचं पेते, रक्ताले त्याच्या कसा घुरट वास येते. किती खा लेकाले भागत नाही भूक, किती खा लेकाले भागत नाही भूक. जीव करते मय वाटते धाक धूक. परवा एका वाघानं माणूस फस्त केला, परवा एका वाघानं माणूस फस्त केला, तंगड्या घासू घासू लेकाचा कुत्र्यासारखा मेला. परवा एका वाघानं माणूस फस्त केला, तंगड्या घासू घासू लेकाचा कुत्र्यासारखा मेला. अशा जहरी माणसाची शिकार कोण करते, आणि वाघ असलो तरी गवत खाले पुरते, आणि वाघ असलो तरी गवत खाले पुरते. असा आमचा कवितेचा विनोदाचा प्रकार सुरू झाला. आणि मग आम्ही काही विनोद सांगतो लोकांना कार्यक्रमातून. विशेषतः मी माझा स्वतःचा एक पात्री कार्यक्रम करतो. मी कवी संमेलनात सहसा जात नाही गेल्या 25 वर्षापासून. कारण आपण जायचं, 10-20 कवी राहायचे, कुठेतरी 3 तास व्यासपीठावर बसायचं आणि 5-7 मिनिटं एक कविता म्हणून चाललं यायचं, ते मला काही आवडलं नाही. आणि मी माझा मिर्झा एक्सप्रेस नावाचा कार्यक्रम बसवला, एक तयार केला कार्यक्रम, लोकांसमोर सादर केला आणि लोकांनी मला एवढी भरभरून प्रतिसाद दिला की मी या लोकांचा आभार मानू तर कसं मानू पहा. मग कविता कशी तयार होते, विनोद कसा तयार होते. एका माणसाला त्याच्या मित्राचा फोन आला की तुझ्या मुलीला पाहायला पाहुणे 1 तासात तुझ्या घरी येत आहे. मग यानं आता बायकोला सांगून दिलं की पाहुणे येऊन राहिले 8-10 लोक, तर तू त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेव. आता ती त्याची पत्नी म्हणे की 8-10 लोकांचा स्वयंपाक 1 तासात होणं शक्य नाही. हा माणूस म्हणे, तिचा पती म्हणे काही कर पण करावं लागते. ती म्हणे मी भाजी आणि पोळी बनवते, तुम्ही गोड काहीतरी बाहेरून घेऊन या. तर मग हा म्हणे हरकत नाही. मग यानं काय केलं, हल्दीराम भुजियावाल्याला फोन केला. तुम्ही कोण्याही मोठ्या कंपनीला, कोणत्याही मोठ्या संस्थेला तुम्ही फोन करा, तर फोन बाईच उचलते. माझ्या वयाचे लोक तर केवळ बाई बोलते बा म्हणून नुसते फोन करत राहतात. मग यानं फोन केला, त्या बाईनं फोन उचलला, म्हणजे आपका हल्दीराम भुजियावाला में स्वागत आहे. तुम्हाला मराठीत बोलायचं असेल 1 नंबरचं बटन दाबा, हिंदीत बोलायचं असेल 2 नंबरचं बटन दाबा, इंग्रजीत बोलायचं असेल 3 नंबरचं बटन दाबा. याला बोलायचं होतं मराठीत, त्याने 1 नंबरचं बटन दाबलं. मग त्या बाईचा पुन्हा आवाज आला, म्हणजे तुम्हाला गोड पाहिजे असेल 1 नंबरचं बटन दाबा, तिखट पाहिजे असेल 2 नंबरचं बटन दाबा, नमकीन पाहिजे असेल 3 नंबरचं बटन दाबा. याला पाहिजे होतं गोड, मग यानं 1 नंबरचं बटन दाबलं. मग त्या बाईचा पुन्हा आवाज आला, म्हणजे तुम्हाला लाडू पाहिजे असेल 1 नंबरचं बटन दाबा, पेढा पाहिजे असेल 2 नंबरचं बटन दाबा, जिलेबी पाहिजे असेल 3 नंबरचं बटन दाबा. याला पाहिजे होते लाडू, मग यानं 1 नंबरचं बटन दाबा. त्या बाईचा पुन्हा आवाज आला, म्हणजे 1 किलो पाहिजे असेल 1 नंबरचं बटन दाबा, 5 किलो पाहिजे असेल 2 नंबरचं बटन दाबा, आणि क्विंटलवर पाहिजे असेल 3 नंबरचं बटन दाबा. याला वाटलं किलो 2 किलो लाडू काय घ्यायचे, आणि हे इतका त्रास, हे जमणं कमी आणि कणारणं जास्त. मग यानं काय केलं, त्याला आला राग, यानं 100 किलोचं 3 नंबरचं बटन दाबलं. मग ती बाई एकदम आनंदित झाली. तिनं पुन्हा सांगितलं, तुमचं हल्दीराम भुजियावाला मध्ये स्वागत आहे. कंपनी स्थापन झाली तेव्हापासून कोणत्याही व्यक्तिगत माणसाने 1 क्विंटल लाडूची आम्हाला ऑर्डर दिली नाही. तुम्ही पहिले, आम्ही तुमचं स्वागत करतो. आणि आता आम्हाला तुम्ही पत्ता सांगा, कोणत्या पत्त्यावर हे मटेरियल पाठवायचं. आता त्या माणसाला राग आला होता. तो म्हणे, पहा म्हणे ताई, आम्ही 3 भाऊ आहोत. मोठ्या संघ बोलायचं असेल 1 नंबरचं बटन दाबा, मधल्या संघ बोलायचं असेल 2 नंबरचं बटन दाबा, आणि सगळ्यात लहानासोबत बोलायचं असेल 3 नंबरचं बटन दाबा. आणि यानं फोन ठेवून दिला. हा एक विनोद असतो. हा विनोद वाचला की कुठेतरी या विनोदाचा वापर करा, किंवा याला धरून एखादी कविता लिहा. तर मग कविता कशी घडते. मी जनरली घडलेल्या घटनांवर कविता लिहिणारा माणूस आहे पहा. एक मी कविता केली होती जेव्हा 11 सप्टेंबरला अमेरिकेवर हल्ला झाला होता तेव्हा.
त्यानंतर भारताच्या संसदेवर हल्ला झाला होता, त्याचा संदर्भ घेऊन लिहिलेली छोटीशी कविता की अमेरिकेवर हल्ला तर जगभर कल्ला, अमेरिकेवर हल्ला तर जगभर कल्ला, भारतावर हल्ला तर कोणीच नाही बोलला. अमेरिकेवर हल्ला तर जगभर कल्ला, भारतावर हल्ला तर कोणीच नाही बोलला. गरीबाचा जर श्रीमंताचा जरासा भरला जरी डोया, श्रीमंताचा जरासा भरला जरी डोया, पायता पायता सारा गाव होते गोया. श्रीमंताचा जरासा भरला जरी डोया, पायता पायता सारा गाव होते गोया. गरीबाचं किती दुखीना पोट, लोक म्हणते त्याला काही नाही होत. गरीबाचं किती दुखीना पोट, लोक म्हणते त्याला काही नाही होत. खूप झाली आता शूरपणाची बढाई, आणि एकदा होऊ द्या आरपारची लढाई, आणि एकदा होऊ द्या आरपारची लढाई. मी लोकमत मध्ये आजपासून 20 वर्ष आधी बिलकुल त्यांच्या हेडलाईनच्या बाजूला दैनिकाच्या रविवारचा जांगड बुत्ता म्हणून एक सदर चालवत होतो. तर मला संपादकीय मंडळाकडून फोन आला की बा परवेज मुशर्रफ भारतात येणार आहे, तर तुम्ही एक काम करा, परवेज मुशर्रफवर किंवा पाकिस्तानावर काहीतरी लिहा. तिने 3-4 ओळी लिहिल्या होत्या. मी पाकिस्तानला उद्देशून 4-5 ओळी लिहिल्या होत्या. अमेरिकेच्या भरोशावर कौरिक म्हणजे कुठपर्यंत, अमेरिकेच्या भरोशावर कौरिक उडशील, किती खेप तुटशील, किती खेप जुळशील, इतका काही कोणाचा भरोसा नाही धराव, इतका काही कोणाचा भरोसा नाही धराव. आणि भावाच्या भरोशावर बायको नाही कराव, आणि भावाच्या भरोशावर बायको नाही कराव. आमचा असा कवितेचा प्रवास सुरू असतो. आजचा आपला विशेषतः कार्यक्रम यासाठी आहे, मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा आहे पहा हा. आणि भाषेबद्दल, शब्दाबद्दल तुकाराम महाराजांनी म्हणलेले जे अभंग आहे, या आधी जे वक्ते येऊन गेले कदाचित त्यांनी सुद्धा त्यांचा वापर केला असेल. एक माणूस 2-3 कडवे लिहितो किंवा 2-3 अभंग लिहितो, आणि त्यांचा अवतार संपल्यावरही 500-500 वर्षापर्यंत रोज त्या अभंगांचा वापर होतो पहा. तर त्यांनी शब्दाबद्दल असं लिहिलं, आम्हा तुकाराम महाराजांनी, की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने शस्त्रे करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे माझा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. तर आम्ही शब्दाची पूजा करणारे, आणि जमलं तर मग शब्दानं पूजा करणारे लोक आहोत पहा. मी एका ठिकाणी 4 ओळी अशा लिहिल्या होत्या माझ्या, अक्षरे ही मनाची प्रतिबिंब असतात, काही कोरडी काही ओलीचिंब असतात, माणसासारखीच असते अक्षरांची वृत्ती, काही द्राक्षासारखी गोड काही कडू लिंब असतात. त्यातले तुम्ही कोणते शब्द वापरायचे हे सगळं तुमच्यावर अवलंबून असते. आता मी विनोदी माणूस आहे म्हणून मी कसं करतो का, मी विरोधी शब्द वापरतो लोकांच्या, आणि विनोदाला लोक सहज पचवून घेतात असा माझा एक समज आहे. गैरसमजही असेल तो, परंतु लोक विनोदाला सहज असं पचवून घेतात. तसं मी एक विनोद नेहमी सांगत असतो लोकांना की एक माणूस हॉटेलमध्ये गेला, त्यानं म्हटलं 1 कट चहा लाव. त्या हॉटेलच्या पोराने 1 कट चहा आणला, यानं तो कप तोंडाजवळ नेला आणि सांगितलं याच्यात माशी आहे. त्यानं तो कप उचलला, दुसरा आणला, यानं पुन्हा तोंडाजवळ नेला, अरे म्हणे याच्यात माशी आहे. त्यानं तो नेला, तिसरा आणला, यानं पुन्हा तोंडाजवळ नेला, अरे म्हणे पागल झाला का तू, याच्यात तर माशी आहे. तो हॉटेलचा पोरगा म्हणे साहेब माशी त्या कपात नाही म्हणे, तुमच्या चष्म्याच्या काचावर बसून आहे. तुम्ही जोपर्यंत चष्म्याच्या काचावरची माशी हाणत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या कपात माशीच दिसत. तर आम्ही जो विनोद सादर करतो, बऱ्याच लोकांचा म्हणणं असं आहे का फालतूपणा असतो बाबा, फाजीलपणा असतो, पण आता विनोद म्हणलं की थोडासा मर्यादा भंग होते. परंतु जो माणूस चष्म्यावरची माशी हाणून बसल आमच्या कार्यक्रमात किंवा आमची कविता ऐकताना, तर त्याला बरोबर तेच सापडत जे त्याला हवं आहे ते. आमचा एक प्रयत्न असते की त्यातल्या त्यात चांगल्या कविता आपण केल्या पाहिजे. आपण अशा महाराष्ट्रात पैदा झालो पण ज्याची भाषा मराठी आहे, आणि मराठी भाषा, मराठी लोक, शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज यांची एक आठवण येते. आता त्यांची जयंती आहे पुढे महाराजांची, एक त्यांची आठवण म्हणून मी एक 2 कविता तुम्हाला ऐकवतो. जिजामाता होत्या, जिजाऊ होत्या म्हणून शिवाजी महाराज घडले. त्यांना बालपणापासून जे काही धडे जिजामातांनी दिले त्यामुळे शिवाजी महाराज घडले असा एक माझा समज आहे. त्यावर लिहिलेली एक कविता, जिजामाता मूर्ती तुमची पाहून, जिजामाता मूर्ती तुमची पाहून, प्रत्येकाले माय आठवते काहून. जिजामाता मूर्ती तुमची पाहून प्रत्येकाले माय आठवते काहून. मातृत्व असं तुमच्यात काय दडलं,
मातृत्व असं तुमच्यात काय दडलं, जो आला त्याले मायचं दर्शन घडलं. मातृत्व असं तुमच्यात काय दडलं, जो आला त्याले मायचं दर्शन घडलं. आठवणीनं तुमच्या जीव धडधडते, आठवणीनं तुमच्या जीव धडधडते, शिवबासारखं आमचं मन फडफडते. आम्हाले सांगा स्वराज्याचं तंत्र, शिवबाले कोणता दिला होता मंत्र. आम्हाले सांगा स्वराज्याचं तंत्र, शिवबाले असा कोणता दिला होता मंत्र. बालपणात कोणती पाजली जन्मघुटी, का शिवबाचं ज्यानं अडलंच नाही कुठे. बालपणात कोणती पाजली होती जन्मघुटी, शिवबाचं ज्यानं अडलंच नाही कुठी. शिवबा खेळे कुस्ती वाघासंग, शिवबा खेळे कुस्ती वाघासंग. पोलिओच्यानं पोरं आमचे अपंग. किल्ले केले सर असे एका हाती, धप धप करे माता शत्रूची छाती. मलेच नाही आता साऱ्या हिले कळते, जय शिवाजी म्हणताच रक्त सळसळते. मनातली सारी भीती त्यानं पळते. आणि जय शिवाजीचा अर्थ सत्यमेव जयते, आणि जय शिवाजीचा अर्थ सत्यमेव जयते. महाराष्ट्रातल्या माणसानं आपली व्यथा कथा आपलं म्हणणं समोर मांडण्याच्या आधी, लोकांसमोर मांडण्याच्या आधी छत्रपती शिवरायांना, जिजाऊंना अभिनंदन करायला पाहिजे, अभिवादन करायला पाहिजे. म्हणून ती एक कविता जिजामातेवरची, आणि आता एक कविता मी सांगतो शिवबांवरची. शिवबांचं चरित्र आम्ही वाचलं, शिवबांचे सारे जे काही कार्य त्यांनी केले ते आम्ही वाचलं, आणि त्यातून प्रभावित होऊन मी लिहिलेली कविता. पण माझा मूळ स्वभाव विनोदी असल्यामुळं मला विनोदाशिवाय दुसरं काही सुचत नाही. तर पहा, विनोदी पद्धतीने लिहिलेली ही कविता तुम्हाला समर्पित. शिवाजीराजे, कवितेचं नाव खरं तर शिवराय असं पाहिजे होतं, पण मी त्यांना नाव दिलं शिवाजीराजे. जडीस्थळी पाशानी नाव ज्यांचं गाजे, जडीस्थळी पाशानी नाव ज्यांचं गाजे, महापराक्रमी होते छत्रपती शिवाजीराजे. जळीस्थळी पाशानी नाव ज्यांचं गाजे, महापराक्रमी होते छत्रपती शिवाजीराजे. आव्हान दिलं त्यांनी दिल्लीच्या तख्ताले, आव्हान दिलं त्यांनी दिल्लीच्या तख्ताले. जन्मभर वागले जिजाऊच्या रक्ताले. सर्व धर्माचं उभं करून सैन्य, संपवून टाकलं रयतेचं दैन्य. शौर्यावर शौर्याची टाकत गेले भर, किल्ल्यातून किल्ले करत गेले सर. शौर्यावर शौर्याची टाकत गेले भर, किल्ल्या मागून किल्ले करत गेले सर. स्थापना करून धर्माची गोरक्षण केलं, स्थापना करून धर्माची गोरक्षण केलं. सत्याले संरक्षण, अधर्माचं भक्षण केलं. संपत्तीचं दान केलं, न मागता भिक्षा. मान्यवरांचा सन्मान, अपराधाला शिक्षा. श्रमाला प्रतिष्ठा दिली, न्यायाला न्याय. कधीही कुणावर केला नाही अन्याय. गुन्ह्या गोविंदाने नांदल्या माय माऊली, गुन्ह्या गोविंदाने नांदल्या माय माऊली. कैवारी बनून सर्वांना दिली सावली. तुकोबांना मानले आध्यात्मिक गुरु, जय जिजाऊ म्हणत पराक्रम केला सुरू. तेव्हा कुठे स्वराज्याची फळकली पताका, जी आपण आता भोगून राहिलो. तेव्हा कुठे स्वराज्याची, भोगून राहिलो म्हणजे उपभोगून राहिलो. तेव्हा कुठे स्वराज्याची फळकली पताका, आणि कृपा करून तिला खाली पडू देऊ नका, आणि कृपा करून तिला खाली पडू देऊ नका. मग आम्ही अशा स्वरूपाच्या कविता लिहितो. म्हणजे जसजसं आमचं वय वाढत गेलं, तर केवळ विनोदासाठी विनोद होऊ नये, त्या विनोदातून काहीतरी प्रबोधनात्मक आपण बोललो पाहिजे. लोकांना त्यातून काहीतरी सामाजिक कामासाठी उपयोगी पडावं असं काही आपल्याकडून बोललं गेलं पाहिजे. हा एक आमचा प्रयत्न आहे. आणि बाकी विनोद तर दुनिया भरायचे आहे. विनोद जर सांगत बसलो तर हे कविताच ऐकून होणार नाही. विनोद इतके प्रचंड आहे. पहा, आमचा एक मित्र आहे रामदास, तुम्ही सगळेजण त्या रामदासला ओळखता. रामदास झोलबाजी बेदरे म्हणून माझ्यासोबत शिकायला एक मुलगा होता. आम्ही दोघं एकाच बेंचवर बसायचे. आता जर तुम्ही म्हटलं का त्या रामदासची तुमची भेट करून द्यायची, तर रामदासचा अवतार संपला. दारू पिऊ बिचारा मरून गेला शेवटी. पण त्याचे विनोद सुटून गेले. पहा, त्याचे काही विनोद इतके जबरदस्त. पावसाळ्याचे दिवस, त्याचं घर मधात, शाळा पलीकडे. मी हातात पुस्तकं घेऊन, त्यावेळेस हातात पुस्तक घेऊन शाळेत जायची पद्धत होती. मी त्याच्या घराजवळ गेलो. तो समोर वस्त्रीत म्हणजे सप्रीत बसून जेवण करत होता. त्याच्या समोर ताट, आणि बाजूले शेणानं डच्च भरलेलं टोपलं. मी म्हटलं याचं का डोकं फिरलं का? म्हणलं का रे रामदास, तू जेवून राहिला आणि हे काय ठेवलं बाजूले? अरे म्हणे, पावसाळ्याचे दिवस आहे, घरभर माशा झाल्या म्हणे, जेवाले बसलो का ताटातच येऊन पडते म्हणे. मग असं अस्थिबाल बाजूला ठेवतो म्हणे, साऱ्या माशा त्याच्यावर जाऊन बसते म्हणे, आपल्याला जेवायला सोपं जाते. हे आमच्या रामदासचे एवढे विनोद आहे. हे विनोद जर सांगत बसलो तर हे विनोदाचंच पालुपत चालते. पहा, त्याच्या लग्नात मी गेलो होतो, रामदास बेदरेच्या मी लग्नात गेलो होतो. आणि तिथे जो थोडासा प्रसंग घडला
तो प्रसंग थोडासा तिखट मीठ लावून मी कसा काय पुढे लांबवला तो प्रकार पहा. दोस्ताच्या लग्नाचं मले आलं आवतन, दोस्ताच्या लग्नाचं मले आलं आवतन, ये जो म्हणे नक्की तुया बिगर कसं जमन. मी मग राजा भाई खुश झालो, मी मग राजा भाई खुश झालो, कोरभर बहीणमाय जास्तच जेवलो. दुकानात जाऊन छान आणला कपडा, त्याचा काय पुसता भाईच झाला लफडा. टेलर म्हणे राजे हो कपडा पडन कमी, टेलर म्हणे राजे हो माफी, टेलर म्हणे राजे हो कपडा पडन कमी. म्या म्हणलं अक्षिण आणून देतो मी, काय फायदा म्हणे थिगे लावा लागन, त्याच्या परीस थोडेसे आखूडच होईल. टेलरनं झटपट कपडे शिवून दिले, धुतले तर हेथीच आखूड होऊन गेले. सोयना घातला तर टोंगळ्याच्या वर आणि शर्ट घातलं तर बोंबलीच्या वर. शर्ट दिसे चोई लोक फिदी फिदी हासे, आणि चोयना कसा महाबहीण चड्डीले कधीसे. शिवा देऊन टेलरले गुच्चाप बसलो, लग्नाच्या दिवशी मी मांडवात गेलो. लग्नाची मांडवाची राजे हो काय पुसता शान, पैशाला तिथं नव्हतीच वाहन. वरतून चोहीकून लावला होता कापड, लाइटिंग पाहून तर मले आली झापड. एकीकडं आडवा एक पडदा बांधून होता, जाऊन शान पाहिलं तिथं संडास केला होता. एकीकडं आडवा एक पडदा बांधून होता, जाऊन शान पाहिलं तिथं संडास केला होता. एकाले म्या पुसलं इच्छा इथं कसं, थो म्हणे तोंडापाशी नाक राहते जसं. खूप म्या पाहिलं मांडवातनी फिरून, मोका ढोर येते जसं वावरामध्ये चरून. लगन वेळ झाली मग अंतरपाठ धरला, नवरीच्या मोहर नवर देव उभा केला. दोस्त महा आंधीचाच होता लकड छाप, 2 मिनिटं उभा राहिला का त्याले लागे धाप. आधारासाठी म्हणून मी बाजूने झालो उभा, हे पाहून भटजी मले म्हणे कागा. म्या म्हणलं त्याले तो गुच्चाप बस, 2 दिन जांभाडीत करशील ठस ठस. मंगलाष्टक कसे मग झाले सुरू, पाय दुखते म्हणून दोस्त करे कुरुमुरू. एकदाच कसं मग शुभमंगल झालं, एकमेकाच्या गळ्यातनी मग माय टाकणं आलं. नवरदेवानं नवरीच्या गळ्यात टाकली पहिले, आणि तवाच त्याचे पाय कसे डल डल आले. आणि दोही हातात धरून नवरीनं मग हार वर केला. दोस्त महा तवा होता भाईच गवून गेला. खाली पल्ला उचलाले म्या मान खाली केली, आणि चुकून नवरीनं मायाच गळ्यात टाकून दिली. मी भाई घाबरलो, लोक झाले थक, भीतीनं छाती माही करे धक धक. आणि कोणीतरी म्हणे चूक दुरुस्त करून घ्या, आणि याच्या गळ्यातून काढून त्याच्या गळ्यात टाकून द्या. मग नका पुसुराजे हो काय झालं, नवरीच्या मनात कसं काय आलं. एकदम ती माह्याजवळ आली, खाली वाकून एकदम पाया पडती झाली. म्हणे ज्याच्या गळ्यात म्या टाकली माय, तोच म्हणे काय जण नवरा महा हाय. लोक लय सांगे तोंड वासू वासू, ते नाही ऐके सांगे ठासू ठासू. शेवटी लोक हिनं मलेच नवरदेव केला, आणि ताट होतं कोणाचं ना कोण घेऊन गेला. मग एखादा विरोध असाही निर्माण होते पहा. आमचा रामदास तर मग त्यानंतर एवढा जबरदस्त त्याचे विरोध निर्माण झाले की एक एक सांगतो म्हटलं तर मुश्किल पहा. त्याचं जेव्हा लग्न, हे तर लग्न झालं, लग्नाच्या आदला त्याचा एक विरोध असा आहे का तो खूप अशक्त होता. त्याला बापानं सांगितलं, पाहुणे पाहायला आले का तू येडेच आहे करतो, म्हणजे वेळेच आळे करतो तू. आता जरा माणुसकीने हे कोणती गोष्ट लहानाची मोठी करून सांग. म्हणजे समजा छोटी गोष्ट विचारली तर मोठी करून सांगायची. पाहुणे आले, बसले, रामदास बसला, मी होतो तिथं. मग त्याने रामदासने विचारलं, म्हणे का रे म्हणे तू मॅट्रिक शिकला असशील. हा होता 7वा वर्ग. बापने फुगून सांग, हा म्हणे मी ग्रॅज्युएट हा. ते बरं झालं त्याने याने सर्टिफिकेट नाही मागितले. मग म्हणे तुझ्या घरी जी 10 एकर शेती आहे त्याची 5 एकर आहे का तुझ्या नावानं. हा म्हणे सगळी माझ्या नावानं आहे म्हणे, बापच भूमी नाही म्हणे. यायच्या अशा गोष्टी सुरू होत्या तर रामदासले आला खोकला. यानं खोकून केलं. पाहुणे म्हणे खोकला झाला का म्हणे तुले. नाही म्हणे मला तर टीबी आहे म्हणे डायरेक्ट. हे रामदासचे विनोद, हे मी तुम्हाला पुढं पुढं सांगेन. पण आपला मुख्य विषय आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा. मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मराठी भाषा आता मागं पडायला लागली. मराठीच्या शाळा म्हणू नये, पण त्यातली विद्यार्थ्याची संख्या इतकी कमी झाली की शाळा बंद पडती का अशी भीती वाटायला लागली. इंग्रजीचं घोडं मराठी पुढं चाललं, आणि गाजर गवताना जसं हराईले खाल्लं. जिकडं तिकडं एवढं पीक आलं कॉन्व्हेंटचं, इंग्रजी शाळांचं, आणि इंग्रजीच समजते लोकांना, मराठी अजिबात समजत नाही. मी याच्या आधीच सांगून गेलो की आजकालची जी नवीन पिढी आहे 20-25 वर्ष वयाची, त्यांना तुम्ही मराठीत लिहायला लावा तर तो मराठीत लिहूच शकत नाही. तर त्याले काना हे समजत नाही. त्याले म्हणलं का त्याचा शब्द लिहि, तर तो लिहिते TYACHYA, जे काय असेल ते त्याचं स्पेलिंग. म्हणजे मराठी भाषा एवढी मागं पडायला लागली. कोर्ट कचेऱ्यात इंग्रजीचा एवढा प्रसार आणि प्रकार वाढला, वापर वाढला की ज्यांना माझ्यासारख्यांना इंग्रजी येत नाही
आम्ही जर कोर्टात गेलो, वकिलांना म्हटलं का पुढची तारीख भेटली का आम्ही चाललो वापस. पण का भेटली बा हे विचारण्याचं धाडच नाही. सांगितलं ते इंग्रजीत आपल्याला काही समजत नाही. आणि इंग्रजीचे विरुद्ध असे आहे पहा, ज्याला इंग्रजी बोलता येते थोडी बोलते, ज्याला बोलता येत नाही थोडी बोलते. एका मुलाचं एका मुलीवर प्रेम बसलं, हा तिला भेटायला गेला, म्हणे आय लव्ह यू. ते पोरगी म्हणे आय लव्ह यू टू. हा म्हणे आय लव्ह यू 3. याला म्हणते इंग्रजी पाहत आहे. दोन माणसं इंग्रजी बोलून राहिलेले, कसा माणूस का ज्याला इंग्रजी येत नाही तो तिथं उभा, ते काही बोलले तर हा काहीच नाही बोले, पण ते हसले तर मग त्याच्यापेक्षा जोर जोराने हसे. ते बोलले तर हा काहीच नाही बोले, पण ते हसले तर मग त्याच्यापेक्षा जोर जोराने हसे. ते म्हणे भाऊ तुला इंग्रजी येत नाही, आम्ही बोलतो तेव्हा तू काहीच बोलत नाही, पण आम्ही हसतो तेव्हा तू काहून हसतो. तो म्हणे गोष्ट हसण्यासारखी आहे म्हणे, बोलता म्हणे इंग्रजीत पण हसतं तर मराठीत असतं म्हणे शेवटी. तर पहा, भाषा येत नाही पण तरी त्या भाषेची अशी तशी करायला काही लोक मागं पुढे पाहत. एका माणसाची इंग्रजी कमजोर होती, त्यानं इंग्रजी शिकवासाठी एक मास्तर ठेवला. त्याने म्हणे तू मला इंग्रजी शिकव म्हणे. हा म्हणे ठीक आहे. मग त्यानं काय केलं, एक शिक्षक ठेवला इंग्रजी शिकवायला. याले रोज इंग्रजी शिकवायला लावले, म्हणजे सुरुवात केली. पण याले काही इंग्रजी नाही. एक दिवस त्याने याची परीक्षा घेतली. त्याने एक रमेश नावाचा मुलगा 20 फूट दूर उभा केला. याले म्हणे त्याला इथं बोलावं. हा म्हणे सोपा आहे म्हणे. हा म्हणे रमेश कम हिअर. मग रमेश हिअर कम झाला. मग म्हणे याले आता तिथंच पाठव जिथं पहिले हा उभा होता. आता तिथं जायसाठी काय बोला लागते हे याले काही समजे नाही. मग यानं विचार केला केला आणि मग हाच तिथं गेला जिथं रमेश उभा होता, आणि तिथं जाऊन हा म्हणे रमेश कम हिअर. याला म्हणते इंग्रजी. म्हणजे नाही आली इंग्रजी तरी इंग्रजी बोलण्याचा अट्टहास. तर या इंग्रजीवर एक छोटीशी 4 लाईनची 5 लाईनची कविता केली की ढेकर देत गेले इंग्रज तिथं जेवून, ढेकर देत गेले इंग्रज तिथं जेवून, पण इंग्रजीचं इथं मडदल्ल ठेवून. मातृभाषा विसरून इंग्रजीत बोलते, मायसाठी दाठा बदल सासूसाठी खोलते. बापाला देते शिवा सासऱ्याला घेऊन, पण इंग्रजीचं इथं मडदल्ल ठेवून. अल्फाबेटी कलीत इंग्रजी अटकली, मराठी वर्णमाला एबीसीडीत भटकली. पुढं जर इंग्रजी झाली नाही रिवर्स, तर मराठीलेच इंग्रजीचे राहून जाईल दिवस. आता मला सांगा तुम्ही, अशी अवस्था जर भारतात आली, म्हणजे महाराष्ट्रात आली, तर जिची भाषा खरी मराठी आहे त्या भाषेच्या नावावर या इथल्या लोकांना मराठी म्हणतात लोक, किंवा मराठींच्या नावावर मराठी हा शब्द प्रयोग सुरू झाला, आणि तिथे जर मराठीला कोणी विचारत नसेल तर किती अडचणीची गोष्ट आहे पहा. आणि मराठी भाषा, जो माणूस महाराष्ट्रात राहत असेल, मराठी प्रदेशात राहत असेल, त्याच्या जातीचा धर्माचा कोणताही भाग भाषेशी जुळत नाही. भाषा हा संस्कृतीचा हिस्सा असते पहा. नाशिकला मार्च महिन्यात 25-26 मार्चला 13वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन होत आहे. तिथे मुस्लिम लोक जे मराठी जाणणारे असतात, म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना मराठी येते, ते आपलं साहित्य तिथे सादर करणार आहे मार्च महिन्याच्या 25-26 तारखेला. आता मला पहिले कसं वाटायचं की मुस्लिम लोक उर्दू भाषिक आहेत बा, तर हे लोक फक्त म्हणजे पुरुष वर्गच मराठी जाणते. परंतु मला हे माहित नव्हतं की मुस्लिम समाजातल्या स्त्रिया सुद्धा मराठी जाणतात आणि मराठी कविता करतात. माझे मित्र आहेत संजय कावरे, प्रसिद्ध कवी आहेत मंगरुळपीरचे. ते मला भेटायला एक दिवस इथे आले. आपल्या प्रत्येक कवितेमागे काहीतरी संदर्भ आहे पहा. ते मला भेटायला अमरावतीला माझ्या घरी आले. आम्ही बसलो, आमच्या गप्पा सुरू झाल्या, आणि त्यांनी मग नाशिकच्या एका मुलीला फोन लावला. तिचं नाव होतं अख्तर इब्राहिम पठाण. आणि मला त्यांनी सांगितलं की तुमच्या 2-4 क्लिपा या मुलीनं माझ्याकडे पाठवल्या, आणि मला विचारणा केली की तुमची भाषा आणि यांची भाषा एकच आहे, तुम्ही यांना ओळखता काय, चांगली मराठी बोलतात हे. मग त्यांनी माझं त्या अख्तर इब्राहिम पठाण या मुलीशी मला बोलायला लावलं. मी बोललो. मग आमचा संवाद सुरू झाला. मग मला समजलं की ही मुलगी कविता लिहिते, मुस्लिम मुलगी, तिला एक तर मराठी येते आणि कविता ती मराठीत लिहिते. तर माझी उत्सुकता जागृत झाली. मग मी तिला म्हटलं की बाबा तू तुझ्या कविता पाठव. तिनं माझ्याकडे 2-4 कविता पाठवल्या, आणि तिनं एक विनोदी कविता पाठवली. तर मला मोठं कौतुक वाटलं की नाव अख्तर इब्राहिम पठाण, मराठीत कविता, आणि तेही थोडीशी व्यंगात्मक कविता. तर मी थोडस माझीच कविता ऐकायला पाहिजे हा अट्टास नसतो माझा. मला कसं वाटतं की बस सगळ्यांच्या इतर लोकांच्याही कविता आपण आपल्या कार्यक्रमात ऐकवल्या पाहिजे. तर तुमची सगळ्यांची परवानगी आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांची, म्हणजे शासनाची परवानगी असं समजून मी त्या मुलीची कविता तुम्हाला ऐकवतो. कवी कट्टा नावाची कविता तिने पाठवली माझ्याकडे. संपली कवितेची थट्टा, नशिबी आला कवी कट्टा. या कवी कट्ट्यानं कितीतरी लोकांचं आयुष्य बदलून टाकलं साहेब.
याला विनोदानं पाहू नका तुम्ही. मी पहिले असं समजत होतो 10 वर्ष आधी, पण कवी कट्टा आला आणि बरेचसे कवी कसे प्रकाशात आले. संपली कवितेची थट्टा, नशिबी आला कवी कट्टा, निमंत्रित कवी नव्हतो, हसत होता मला जो तो. हे त्या अख्तर इब्राहिम पठाणची कविता. निमंत्रित कवी नव्हतो, हसत होता मला जो तो, शाब्दिक मारायचे रट्टा, नशिबी आला कवी कट्टा. वाटत होते जन्म गेला, वाटत होते जन्म गेला, मिळाला नाही एक पेला, प्रतिष्ठेला लागला बट्टा, नशिबी आला कवी कट्टा. कुणाकुणाशी भांडायचे, दुःख आपले मांडायचे, लागला नाही कधी सट्टा, नशिबी आला कवी कट्टा. शेवटी कट्ट्यामध्ये आलो. म्हणजे पहा नशीब कसं पालटलं. त्या मुलीच्या कवितेचं, त्या अख्तर पठाणच्या कवितेचं वर्णन पहा. शेवटी कट्ट्यामध्ये आलो, साहित्य दर्शनार्थी झालो, फिरविला काव्याचा पट्टा, नशिबी आला कवी कट्टा. आता कसे बरे वाटते. म्हणजे ज्याला संधी मिळत नाही त्याला कवी कट्ट्यात जरी संधी मिळाली तरी त्याला धन्य धन्य झाल्यासारखं वाटते. आता कसे बरे वाटते, मनामध्ये झरे दाटते, जसे अमृत केले गट्टा, नशिबी आला कवी कट्टा. आणि शेवट पहा किती छान आहे. येथे आलो फिटले पांग, काव्याचा समुद्र अथांग, येथे आलो फिटले पांग, काव्याचा समुद्र अथांग, कवी झालो मी हट्टा कट्टा, आणि नशिबी आला कवी कट्टा. ज्या कवी कट्ट्याला लोक विरोधानं पाहतात, उपेक्षेनं पाहतात, त्या प्रत्येक साहित्य संमेलनात, छोट्या मोठ्या साहित्य संमेलनातही आजकाल कवी कट्टा व्हायला लागला पाहत आहेत. आणि निमंत्रित 10 ते 20 कवी असतात, परंतु कवी कट्ट्यामध्ये शेकडो कवी कविता म्हणतात आणि त्यातून स्फूर्ती घेऊन ते इथे मोठे मोठे कवी म्हणून नावारूपाला येतात. तर हे कवी कट्ट्याची देणगी आहे. म्हणून मी ते अख्तर इब्राहिम पठाणची कविता तुम्हाला विशेष करून ऐकवली. आणि तसा मी देविदास सोटे, वर्ध्याचे दिवंगत देविदास सोटे यांच्या कविता वाचून मी कवी झालो. यवतमाळचे दिवंगत शंकर बडे, ते तर माझे खूप जवळचे मित्र होते. आता 2 वर्ष आधी त्यांचं निधन झालं. यांच्या कविता वाचून मी कवी झालो. यांच्या कवितेतून मी वऱ्हाडी भाषेचा अभ्यास केला. डॉक्टर विठ्ठल वाघ ते विनोदी नाही लिहायचे, पण त्यांच्या कवितेतूनही बरंच काही मिळालं. विठ्ठल वाघ साहेबांच्या 2 ओळी इतक्या जबरदस्त आहे पहा. सूर्य आणि चंद्र आले जरी हाती, म्हणजे माणसानं कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे. विठ्ठल वाघ, डॉक्टर विठ्ठल वाघ साहेबांच्या कविता, म्हणजे 2 ओळी. सूर्य आणि चंद्र आले जरी हाती, पावला खालची सोडू नये माती. किती जबरदस्त ओळी आहे पहा. मी कितीही प्रयत्न केले तर एवढ्या चांगल्या ओळी लिहू शकत नाही. तरुण सागर महाराजांचं कटू प्रवचन आहे, मला ते खूप आवडलं. माझ्या रोज निशीवर मी ते कापून ठेवलं आहे. किंवा तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर, तरुण सागर महाराजांचं वाक्य आहे, तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाखाली जमीन असू द्या. किती किती तत्वज्ञान आहे याच्यात. याला कशाला धर्म पाहिजे. हे तरुण सागर महाराज असो की भैरजी महाराज असो, कोणत्याही महाराजांनी समजा हे सांगितलं असेल तरी त्या शब्दाला महत्व आहे, त्या वाक्याला महत्व आहे, त्यातल्या अर्थाला महत्व. मी ते कापलं आणि लावून. तर मी जेव्हा देवदास सोटेंच्या कविता वाचत होतो आणि त्यांची ती ओघवती आणि साधीसुधी भाषा मला इतकी आवडायची. मला त्यांच्या कवितेच्या कविता पाठ आहे. त्यांना कधी कविता पाठ झाली नाही, हे त्यांचा एक स्वभाव होता. ते कविता पाहूनच म्हणायचे. मला त्यांच्या कविता खूप पाठ व्हायच्या. त्यांची एक कविता आहे, ज्वारीचं पीक जेव्हा भरपूर प्रमाणात तेव्हा घेतल्या जाय, तूही गेली बाण बाबा माही गेली बाण, ही त्यांची कविता आहे. त्याचा अर्थ असा आहे का ज्वारीचा तो धांडा जो कणूस फेकत नाही त्याला बाण म्हणतात, आणि ज्या ज्वारीचा धांडा कणूस तर फेकतो पण त्यात दाना भरत नाही त्याला पिसाळ म्हणतात. तर त्यांनी त्या तुही गेली बाण बाबा माही गेली बाण ही एक कविता मला आवडलेली. त्यातले 1-2 कवी सांगतो मी तुम्हाला. गुदस्ता म्यामग सावकार केला, बरं झालं बुहारा पटकन मेला, 150 रुपयाले दिला झटका, 200 रुपयाने लावला बट्टा, 100 नेले तर 200 केले, 150 चक्कर वाळव्यास केले, म्हणलं इतके झाले बी कसे, मले म्हणे तो होतेच तसे, मले म्हणे 60तून 81 गेले, असे कसे 60तून 81 गेले, शिकवता काय हो तुम्ही अडाण्याले, असे कसे 60तून 81 गेले, मले म्हणे हातचे घेतले 10 आणि जाते का नाही तर तुम्हीच पहा. भल्ला सावकार विद्वान कानं 60तून 81 काढलेच त्यानं, मले म्हणे नाही तर तू मांड मांड, म्या म्हणलं सावकार पहाडा ना खांड. याच्यात पहा ते हातचे घेतले 10चा जो विरोध आहे, एक तर तो गणिताचा विरोध आहे, दुसरी गोष्ट सहज म्हणजे अज्ञानी लोकांना कसं लोक मूर्ख बनवायचे बा, हे याचं वर्णन आहे. मला त्यांची ती आवडलेली कविता. त्यांची एक कविता तर फारच प्रसिद्ध आहे देवदास सोटेंची,
झेंडा रे बाबू पेन चहा न आता काऊन करतं क्या क्या. कविता फार लांब आहे, मी त्यातले एक दोन कडवे सांगतो तुम्हाला. झेंडा रे बाबू पेन चहा आता काऊन करतं क्या. सकाळी जपीतून पोट्ट उठलं, तोंड नाही धुतलं, घरात घुसलं, बोंबले माये तशी चहा मले देणं, माय म्हणे जरासा थांबूनच जाणं, पोट्ट्याले भल्ली सन्नकच आली, मायले एकदम सन्नकच आली, भस्कन ते स्वयंपाक घरात गेली, भस्कन तिनं भगोना मांडला, धस्कन चुलीत उभाया लावला. अशा स्वरूपाची ती कविता होती. आणि त्याच्या पुढचं जे कडवं होतं ते फार मस्त होतं. म्हणजे ग्रामीण वर्णन कसं असते पहा. मायनं तान्याले म्हणजे छोट्या पोराले, मायनं तान्याले घेतलं भरकन, तसंच लेकानं केलं टरकन. पायते दिसला भरला हात, मारली चापट त्याच्या गालात, हातपाय धुवायले अंग धुण्यात गेली, घसरला पाय अंग धुण्यात पडली, उठून पायते पल्ला दात, ढोकरापासून इचकला हात, भल्या जोऱ्यानं मारल्या हाका, मेली ओ माय मेली रे बापा, मनच्या घरातून पोट्टे धावले, बोंबले धरून मोठ्यानं मायले, उचलून बायको बाजीवर टाकली, दवा आणण्यासाठी सायकल घेतली, रस्त्यात भेटले दोन चार मित्र, तिथंच होतं एक बांडुकलं कुत्र. याचा संदर्भ काय नाही, फक्त यमकाल यम. तिथंच होतं एक बांडुकलं कुत्र, चाल म्हणे दोस्ता हॉटेलला जाऊ, आलू बोंडे खाऊ, नाही ते चहा पिऊ. सगळे जण हॉटेलात घुसले, मोडक्या बेंचवर सगळेच बसले, मोडला बेंच, तुटला टेबल, मार्कानं चार्ज लावला डब्बल, पैसे नव्हते तर उसने पहा, रे बाबू पेन चहा आता काऊन करतं क्या. हे इतकं चांगलं वर्णन आहे, तेवढं चांगलं वर्णन मी माझ्या कवितेतून करू शकत नाही. आमचे मित्र शंकर बडे यांची एक कविता आहे का पहा. मी जेव्हा कविता लिहायला सुरुवातही केली होती, 1900 साधारणतः 67 साली मी कविता ऐकली, म्हणजे वाचली होती पेपरमध्ये. त्यावेळेस तरुण भारत एक पेपर चालत होता विदर्भात. त्यात शंकर बडे बोरी अरब, त्यात माझ्या गावावरून 20 किलोमीटरचा माणूस आणि त्याची ही कविता. ते कवितेचं नाव होतं जत्रीत सिनेमा. एक डाव गेलो होतो जत्रा पाहाले, कोणी पुसत नव्हतं तिथंसा देवाले, जो तो तिथं मजा करूप आहे, आणि पांडू सुतारीची बहीण खूप भजे खाय. त्याच जत्रीत सिनेमा आला, चालू खेळाचा कल्ला त्यानं केला. खेळाचं नाव होतं आया तुफान, एक पहलवान लुटते म्हणे दुकान, लढाई हाय म्हणे राजा राणीची, म्या म्हणलं मजा आहे आता पाहायची. मी गेलो आतली, खूप गर्दी होती, माझ्यासमोर बसली बुड्यांची जोडी, दिवे गेले इजून, खेळ सुरू झाला, घोड्यावर बसून दारासिंग आला. इथल्यात एकदम फिल्म गेली तुटून, म्या म्हणलं बहीण पैसे घेते लुटून. याच्यावर समोरचा बुडा कसा म्हणते, फिल्म काऊन तुटली तुले समजते, म्या मान हालून नाही म्हणलं. मग त्याचं कारण त्यानं सांगलं, मले म्हणे इतकं बी तुले समजत नाही, अरे वजन घोड्याचं तिले पेलत नाही. हा जो विनोद आहे त्यांच्या कवितेतून, हा मला इतका भावला की मी एकदम विनोदी कविता लिहायला लागलो. आता आपण मराठी भाषेबद्दल बोलून राहिलो, इंग्रजी भाषेचा कसा प्रभाव वाढला, याला दोषी आपण आहोत. आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं, त्यांनी आपली भाषा सोडून गेले. पण आता आपण थोडस दुरुस्त व्हायला पाहिजे. मराठी भाषेची जिकडे तिकडं जे थोडीशी पिछाट आहे, पिछाटच म्हणून आपण, एक बॅड पॅच आहे, याच्यातून मराठी भाषा निश्चितच पुढे जाईल. कारण भाषा ही माणसापेक्षा मोठी असते, माणूस कधी भाषेपेक्षा मोठा नसते. माणसामुळं भाषा मोठी झाल्याचे उदाहरणं कमी आहे, पण भाषेमुळं माणूस मोठा झाल्याचे असंख्य उदाहरणं आहेत. तर पहा साहेब, मी एक मराठीवर कविता केली की मराठी भाषेची अवस्था कशी आहे. काल माझ्या स्वप्नात माय मराठी आली. आमची शासनाला विनंती आहे, जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर व्हावा. आम्ही कुठे गेलो तर फॉर्म आम्हाला इंग्रजीत दिला जातो, हिंदीत दिला जातो, परंतु महाराष्ट्रात आपण राहत असल्यामुळं, आपली भाषा मराठी असल्यामुळं मराठीचे फॉर्म मिळावे, हे तुमच्या मार्फत आमची एक मागणी आहे फक्त. तर काल माझ्या स्वप्नात माय मराठी आली, दाखवली तिनं मले झोळी तिची खाली. काल माझ्या स्वप्नात माय मराठी आली, दाखवली तिनं मले झोळी तिची खाली. मी हाव म्हणे मिर्झा करोडोची आई, भीक मागाची आली आज माह्यावर पायी. पोळ्याच्या बैलासारखी मी पहिले सजत होती, पोळ्याच्या बैलासारखी मी पहिले सजत होती, साहित्याच्या तोरणात वाजत गाजत धजत होती. आज मात्र मले फेकून दिलं तयात, इंग्रजी जाऊन बसली ज्याच्या त्याच्या गळ्यात. एक तर म्हणे मले महाद्या ताबा, नाही तर मग माई नड्डी धरून दाबा. मराठी बोलून राहिली. एक तर म्हणे मले महाद्या ताबा, नाही तर मग माई नड्डी धरून दाबा. असं तिनं म्हणताच छाती माई धडधडली, असं तिनं म्हणताच नशा माई उतरली, असं तिनं म्हणतात नशा माई उतरली, जीव आला घाबरून छाती माई धडधडली. खरंच म्हटलं मिर्झा आपण किती हाव बेमान, जिथं खातो तिथंच करून राहिलो घाण. अरे मराठीची प्रतिभा ज्ञानेश्वरीत मावते, मराठीची प्रतिभा ज्ञानेश्वरीत मावते, ग्रामगीता गाताही मराठीतच समावते. मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले, गाडगे बाबा मराठीतच जन्म घेऊन गेले.
मराठीनेच तुकड्यांना तुकडोजी केले. गाडगे बाबा मराठीचा जन्म घेऊन गेले. समुद्रासंग पैज जिंकते अशी मराठी बोली, अमृतासंग पैज जिंकते अशी मराठी बोली, अभयाची उंची जिले समुद्राची खोली. प्रत्येकाने अंतरात्म्याच्या हुंकारावर डोलावे आणि मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे. एका मराठी कवीनं, एका मराठी माणसानं अशी अपेक्षा तमाम मराठी लोकांकडून करणे वाईट आहे का साहेब? मराठी भाषेचा वापरच आपण करत नाही आणि मग आपण म्हणतो का मराठी भाषा मागं पडत आहे. जसं शेतकरी कापूस पिकवते, तो स्वतःच कापूस वापरत नाही, मग कापसाला भाव कसा मिळेल? हे अवांतर विषय आहे. परंतु आपलं प्रॉडक्ट, आपलं उत्पादन आपण वापरलं पाहिजे, या अर्थानं मी बोलतो का आपण मराठीचा वापर केला पाहिजे. आणि मी पहिलेच म्हटलं की आमच्याजवळ म्हणजे माझ्याजवळ ज्या कविता आहेत त्या स्वतःच्या अनुभवातून आलेल्या कविता आहेत. मला 2 मुली आहे आणि 1 मुलगा आहे. त्याचा अर्थ माझं लग्न झालंय असं त्याचा अर्थ होते. 2 मुली आहे 1 मुलगा आहे. ज्या अर्थी 2 मुली असून 1 मुलगा आहे त्या अर्थी मुली मोठ्या आहे आणि मुलगा लहान आहे. आमच्या इथं नेरला, मी आतापर्यंत नेरला राहायचो, आता मी 3 वर्षापासून अमरावतीला राहायला आलो. माझं जन्मगाव यवतमाळ जिल्ह्यात नेर परसवत नावाच्या तालुक्यात नेर बाबुळगाव रोडवर जो पहिला स्टॉप आहे धनज माणिकवाडा, तर त्यातलं धनज हे माझं गाव. ते 2 गाव आहे, धनज आणि माणिकवाडा. धनज माझं गाव, तर मी त्या धनज माणिकवाड्याचा. आणि आता त्यानंतर मी नेरला आलो, 20-22 वर्ष नेरला होतो आणि आता 3 वर्षापासून मी इथे अमरावतीला राहतो. तर नेरला मंगळवारी बाजार, मी एक दिवस बाजारात जाण्यासाठी झोरा उचलला तर पोट्ट्याच्या लक्षात आलं का बुडा बाजारात चालला. पोट्टा आला धावत, म्हणे अब्बा मैं भी आतो. अरे म्हणलं मैच तो जातो तर आतो क्या मालूम नाही, अब तू काय को आतो. पण पोट्ट म्हणे येतो. तर मी म्हणलं चाल. गेलो बाजारात, आलूच्या दुकानासमोरून चाललो होतो. पोट्ट म्हणे आलू घ्या. मला आलू घ्यायचे नव्हते. म्हणलं हे काय आलू आहे? म्हणलं इतकाले आलू असते. म्हणलं पंजाबले हे मोठे, एकच खाय तिकडच पाय. गेलो पंजाबले तर मोठा आलू घेऊन ये. पोट्ट्याला वाटलं पंजाबचा आलू खाऊ का. मग गेलो वांग्याच्या दुकानावर. पोट्ट म्हणे वांगी घ्या. मला वांगी घ्यायचे होते. पोरग की नाही, अरे म्हणलं हे काय वांगे आहे? म्हणलं लहान लहान वांगे असते. म्हणलं पंजाबले हे मोठे, एकच खाजून तिकडच पाहिजे. गेलो तर घेऊन ये. झाला बाजार. पोरग खाऊ खात खात पुढं, मी त्याच्या मागं. जसंच घर आलं पोट्ट धावत पाहिलं. त्याची मागं, बाबू तो बाप रे. पोट्ट म्हणते का बाप आहे का? म्हणे बाप असते म्हणे पंजाबले हे मोठे मोठे. त्या पोराचा काय दोष आहे? त्याला जे मी शिकवलं ते शिकलं. हे असे विनोद तयार होते पहा. मी एक नवीन वर्षावर केलेली कविता, बऱ्याच वेळा ते युट्यूब वरून आलेली आहे, परंतु पुन्हा प्रत्ययाचा आनंद घ्या किंवा थोडेसे बोर व्हा. ती कविता अशी: 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात. 31 डिसेंबरले असं काम, 1 जानेवारी मनवाची फॅशन झाली. 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात, इंग्रजायचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात, इंग्रजायचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. जवळ येऊन मले म्हणे ओ माय डिअर. मॅट्रिक शिकले आहे ते, तिले इंग्रजीचे 2-4 शब्द माहित आहे. डिअर, रेन डिअर. तिथं बरं झालं तिले बिअर नाही माहित, नाही ते हेअर असतील, मी देअर असतो. पण तुम्ही म्हटलं सगळं घ्या चेअर, बरं आहे पिअर. 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात, इंग्रजायचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. जवळ येऊन मले म्हणे ओ माय डिअर, साजरा करू म्हणे आपण आज न्यू इयर. हातात हात घालून दोघं जण नाचू मस्त, अख्खी एक कोंबडी दोघंच करू फस्त. अर्ध्या रात्री घरातले दिवे देऊ मालून, इंग्रजी दारू पिऊ पाण्यामध्ये कालून. रात्रभर पत्ते खेळू आणला म्हणे कॅट, रात्रभर पत्ते खेळू आणला म्हणे कॅट. म्या म्हणलं तिले तू झाली काय मॅट. अरे भारतीय आपण, संस्कृती भारताची, रामाची लक्ष्मणाची कृष्णाची आणि पार्थाची. 1 जानेवारीचा तू करू नको हर्ष, आणि गुढी पाडव्याले असते म्हणलं आपलं नवीन वर्ष. आपलं नवीन वर्ष असते गुढी पाडव्याले, त्याला आपण मांडस म्हणत असतो. त्या दिवशी आपण गुढी उभारतो. पण आता हे 1 जानेवारीचं फॅड एवढं सुरू झालं की ते गुढी पाडवा विचारा मागं पडला. तो विषय घेऊन केलेली ही कविता. मग आम्ही आमच्या पद्धतीनं अशा विरोधी कविता लिहितो. खेड्यापाड्यातून आलेला माणूस मी. माझ्या गावात आज समजा 3000 लोक आहेत. मी जेव्हा पैदा झालो तेव्हा 700-800 लोक होते. गाव छोटस होतं, घर कमी होते. आमची भाषा मराठी, तिथे उर्दू भाषिक 7-8%, टक्केवारी 7-8%. मराठी भाषिक 100%, 105%, 110%. तर मराठीचा मारा खूप, त्यातही मराठी भाषेचा मारा खूप. माझ्या वडिलांजवळ म्हणजे आजोबांजवळ 200 एकर शेती होती. काम करणारे सारे मराठी भाषिक राहायचे. मग त्यांच्यासोबत बोलताना मराठी भाषेचा संदर्भ, संपर्क आणि आमचा जो संवाद घडायचा तो मराठी भाषेतूनच घडायचा. हा, इतकं असूनही
माझ्या वडिलांना संस्कृत येत होती, हिंदी, उर्दू, मराठी अशी भाषा येत होत्या. माझ्या आईला कधीच मराठी आली नाही, ती उर्दू भाषी होती, उर्दू शिकून आली बाई होती ती. तर अशा माणसाच्या पोटी मी पैदा झालो. माझ्या घरात, माझ्या गावात धनज माणिकवाडा, माझ्या घराला लागून एक तीर्थक्षेत्राचा ब दर्जा प्राप्त एक जागृत देवस्थान आहे. त्याचं नाव आहे श्री संत फकीरजी महाराजांचं देवस्थान. मी त्या देवस्थानचा उपाध्यक्ष आहे. मी माझ्या कर्तबगारीन झालो अशातला भाग नाही. माझे वडील त्या संस्थेचे उपाध्यक्ष सदस्य वगैरे होते. घराजवळ असल्यामुळं आणि वडिलांना सामाजिक कामाची जास्त जाणीव असल्यामुळं, वळवळ असल्यामुळं समजा, त्यांनी त्या देवस्थानच्या कारभारात खूप लक्ष दिलं. त्यामुळं माझे वडील जेव्हा दिवंगत झाले, जेव्हा त्यांचं निधन झालं, तेव्हा लोकांनी मला आम्ही 7-8 भाऊ, तर लोकांनी मला त्यांच्या जागेवर सदस्य केलं आणि आज मी सिनियरिटी प्रमाणे समजा उपाध्यक्ष आहोत. एक शेवटचे 10 मिनिटं 5 मिनिटं, तर ते देवस्थान माझ्या घराला लागून आहे. मी मोठ्या मल्टीस्टार फॅमिलीतला माणूस आहे. मी प्रत्येक ठिकाणी हे सांगत असतो. आणि पहिले साऱ्या फॅमिल्या म्हणजे सारे कुटुंब असे एक मुलगा आणि 2 मुली याच्यावर नसायचे. आता तर नवरा बायको म्हणून एकच लेकरू असते पहा. त्यावेळेस तसं नव्हतं. मी माझ्या फॅमिलीवर एक कविता केली, त्याचे 3-4 कळवे आहेत तुम्ही. 7 आहे भाऊ मले 9 आहे बहिणी, 7 आहे भाऊ मले 9 आहे बहिणी, नशिबान हाव आहे 3-3 बहिणी, तरी बरं 4 भाऊ लहानपणीच मेले, ते मात्र याच्यात मी ऍड नाही केले. 2 हाय आई कराले देखरेख, पण नशीब आडवं बापच होता एक. म्हणजे आम्हाला 2 आई आणि 1 वडील. म्हणजे आम्ही जेव्हा 15-16 बहीण भाऊ, 9 बहिणी आणि 7 भाऊ, 16 बहीण भाऊ आम्ही अंगणात खेळत असलो आणि तिथे एखादा डॉक्टर संतोषराव डोईफोडे सारखा नवीन माणूस आला, तर त्याला वाटायचं का आपण बालवाडीत तर नाही आलो, तेव्हा पण चालला जा. इतकी लोकसंख्या आमच्या घरची होती. त्याच्या पुढचं कडवं पहा. 25 वर्ष आधीच मी जन्म घेणार होतो, आजीच्याच पोटात मी पैदा होणार होतो. ब्रह्मदेवानं अर्ज मंजूर केला होता, विष्णूनं बी सुकारीचा शब्द दिला होता. शंकरानं म्हणजे महादेव, शंकरानं मातरबार उरफाटा करून दिला आणि मनातच बहीण महा आजा म्हणून गेला. आणि त्या कवितेचा शेवट असा आहे, आज जरी कवितेले किंमत नाही माह्या, आज जरी कवितेले किंमत नाही माह्या, लोक मले म्हणते फुटाने न लाह्या. आज जरी कवितेले किंमत नाही माह्या, लोक मले समजते फुटाने न लाह्या. उद्या पहा माह्यासाठी पुष्प किमान येईल, तुकारामासारखा मले स्वर्गामध्ये नेईल. माहे विरोधक तवा थंडे होऊन जातील, लोक माहे गीत मग भजनामध्ये गातील. म्हणा लागन झक मारून संत मिर्झा मले, आणि किती मोठा माणूस आहे माहित नाही. उभ्या आयुष्यात म्हणजे गेल्या 1968 सालापासून मी कविता करतो. म्हणजे 53 ते 54 वर्ष मला कविता करायला होऊन गेले. आणि 73-74 पासून मी माझे एकट्याचे स्वतंत्र कार्यक्रम करतो. कवी संमेलनामध्ये जात होतो, पण गेल्या 20-25 वर्षापासून मी स्वतंत्रच कार्यक्रम करतो मिर्झा एक्सप्रेस नावानं. त्याचा जागडबुत्ता एवढा मोठा झाला की मी आजपर्यंत 6000 कार्यक्रम केले, सारा महाराष्ट्र पिंजून काढला. आता शरीर थकलं, पण कवितेची ओढ काही मरत नाही. कारण ते एक एवढं अट्रॅक्शन असते की असं वाटते की हे आपण सोडू नये. तर मग आम्ही कविता लिहित असतो. आणि घरासमोर देवस्थान आहे, तिथं आरती, शेजारती, कीर्तन, प्रवचन, भागवत हे सगळं चालू असते. देवस्थानचा सदस्य उपाध्यक्ष नात्यानं कधी कधी मोर्चा सांभाळून आयोजनही करावं लागते. मग सत्संग घडतो, लोकांशी चर्चा होते, आपण बोलतो. मला लोक नेहमी विचारतात की मिर्झा साहेब तुमची कविता म्हणजे काय. मी सांगत असतो लोकांना, माझी कविता म्हणजे सरस्वतीचा पाना, ते बाई यशोदा, मी तिचा काना. माझ्यावर आहे थोडा खुदा मेहरबान, म्हणून आहे माझ्यासारखा गधा पैलवान. तो जसा सुचवते तसाच मी लिहितो, मी रेडा माझ्या मुखे थो वेद वदवतो. तर फोडीले भंडार धन्याचा हा मालन, मी तो हमाल भारवाई. या पद्धतीने मी लिहितो. आणि जे मी निरीक्षण करतो, माझं वाचन काही फारसं नाही, खेड्यापाड्यात पुस्तकं वाचायला मिळत नसतात आणि मिळाले नाही. आता पुस्तक आहे तर डोळे नाही आहे, चष्मा लावून कसं तरी जांगडबुत्ता करायला लागते. तर मला मी जे दृश्य पाहिले ते कसे पाहिले पहा. जो घरी बायकोले सुद्यानं नाही, सुद्यानं म्हणजे व्यवस्थित, जो घरी बायकोले सुद्यानं नाही वागवत, मारठोक करून बायकोले, जो घरी बायकोले सुद्यानं नाही वागवत, तोच रोज देवळात जाऊन ऐकते भागवत. पहिले सुधरवाव घर, मग आपला समाज, नाही तर काय फायदा किती पडली नमाज. मनातच व्हायचे माझ्या भक्तीचा पूर, अल्लाच्या जवळ मशिदीच्या दूर. या भावनेतून मी कविता लिहिणारा माणूस आहे. अमरावती जिल्ह्यात जिथं आता मी राहतो, इथं रहाटगाव नावाचं गाव आहे. तिथल्या एका मुलानं मला आजपासून 20 वर्ष आधी, मी जेव्हा मिर्झाजी कहीन या नावानं लोकांच्या प्रश्नाचे उत्तर देत होतो,
तेव्हा मला त्याने एक प्रश्न विचारला का बा तुम्ही देशभक्तीच्या कविता का लिहिता. त्याचा म्हणण्याचा अर्थ असा होता का बा तुम्ही उर्दू भाषिक आहे किंवा मुसलमान आहे असा त्याचा काहीतरी अर्थ होता किंवा मी तसा अर्थ काढला त्याचा, माझी चूक असू शकते. पण मी त्याला दिलेलं उत्तर पहा किंवा जरी असली माझ्या आचारात मुसलमानी, भारतीय माणूस मी विचारानं हिंदुस्थानी. मी म्हणतो भाऊ ज्या देशात त्याचेच गुणगाव. अरे भारतात जन्मलो भारतातच मराले आणि डुकर होय का आपण चिखल तोंडात भराले. ज्या देशात जन्मलो, ज्या फांदीवर बसलो तिलेच जर कापू, पागल म्हणतील ना लोक आपल्याला बापू. ज्या फांदीवर बसलो तिलेच जर कापू, पागल म्हणतील ना लोक आपल्याला बापू. आणि ज्या होळीत बसलो तिलेच पाडीन भोग, इतका मी तुम्हाला दिसतो बिनलोक. या अर्थाच्या कविता मी लिहित असतो. मी मराठीत लिहितो, काही लोकांना याच मोठं नवल आहे, पण याच्यात नवल काहीच नाही साहेब. आमच्या गावात मराठी शाळाच आहे, माझे वडील मराठीने शिकले होते, मीही मराठी भाषेने शिकलो, त्याच्यामुळे जास्त प्रेम आमचं मराठीवर. पण तरी आता लोक होते, लोक काय करतील याचा अंदाज नाही. एकानं मला विचारलं की बा तुम्ही मराठीतच का लिहिता, तुम्ही मराठी भाषेचाच वापर का करता. मी त्याचं उत्तर त्याला दिलं की बा अमराठी असून मले येते मराठी, अमराठी असून मले येते मराठी, ठोकू नका माहेवाली पाठ याच्यासाठी. धर्माचं ना भाषेचं काय आहे नातं, धर्माचं ना भाषेचं काय आहे नातं. भाषा म्हणजे धान्य, धर्म म्हणजे जात. जो जिथं जन्मला तेच त्याची भाषा, जो जिथं जन्मला तेच त्याची भाषा. आणि कपाशीकून बोंडाचीच करा ना तुम्ही आशा. जो जिथं जन्मला तेच त्याची भाषा, कपाशीकून बोंडाचीच करा ना तुम्ही आशा. मुसलमानानं जन्म दिला, मुसलमानानं जन्म दिला, हिंदू लोकात वावरलो, वराडीच्या वासानं सांडावानीच बावरलो. मराठीचा अभिमान मले, भारताचा गर्व, मंदिर मशीद एकच मले हिंदुस्थानातले सर्व. आणि हिंदू आणि मुसलमानात काय आहे फरक. हा म्हणते हट जा, तो म्हणते सरक. हा म्हणते ईश्वर, तो म्हणते अल्ला. हा करते गोंगाट, तो करते कल्ला. अरे काथा संग चुना जसा असते पानात, हिंदू संग मुसलमान तसे हिंदुस्थानात. काथा संग चुना जसा असते पानात, हिंदू संग मुसलमान तसे हिंदुस्थानात. आपण काही फालतूच्या वाक्या नाही पाडू, आपसात जातीचा भेद नाही पाडू. तुम्ही आणि भारतवासी भाजून खाऊ पराठे, महाराष्ट्र आपला, आपण सारे मराठे. आपण सगळे मराठी लोक आहोत. कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे त्याचा संबंध नाही. आपला भाग मराठीमध्ये आहे, त्याच्यामुळे आपली भाषाही मराठी असली पाहिजे. आपण मराठीचाच वापर करायला पाहिजे, असं एक विनंती करतो तुम्हाला जाता जाता शेवटची 2 मिनिटं. कसं असते पहा, आपण जे कार्यक्रमाला जातो, लोकांशी आपण भेटतो, ते अनुभव घेऊन मी येतो आणि त्या अनुभवात थोडीशी भर टाकून मी लोकांना सांगत असतो की हे असं झालं, ते तसं झालं, ते मी तिथे गेलो, मी तिथे जाऊन आलो. मी भरपूर ठिकाणी गेलो, भरपूर ठिकाणी जाऊन आलो. आणि अलीकडे मात्र थोडंसं मराठीकडे दुर्लक्ष होत आहे. ते दुर्लक्ष होऊ नये म्हणून शासनालाही असे कार्यक्रम करावे लागत आहेत. आणि सर्वसामान्यांच्या उपयोगाची गोष्ट आहे ही, आपण त्या गोष्टीला सहकार्य केलं पाहिजे. मी माझ्या परीनं एक सहकार्य करण्याचा हा प्रकार आहे. मी तुमचं साऱ्यांचं आभार मानतो. माझ्यामुळं हा कार्यक्रम थोडासा म्हणजे वेळ बदलावी लागली याची, त्याबद्दल मी शासनाची, आयोजकांची थोडीशी माफी मागतो. आणि या कार्यक्रमाचा थोड्या वेळानं मला ते समारोपही होईल. तर हा सदर कार्यक्रम माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब, माननीय निवासी जिल्हाधिकारी माननीय ललित कुमार वराडे साहेब, मराठी भाषा अधिकारी तथा माननीय तहसीलदार डॉक्टर संतोष डोईफोडे साहेब, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी राजेश देवते साहेब, कार्यालयाचे कर्मचारी मनीषा चव्हाण व नंदकुमार भुटे यांचे मी आभार मानतो. विशेषतः नंदकुमार बुटेंनी मला 20 वर्ष आधी बोलावलं होतं एकट्या यवतमाळच्या कलेक्टर ऑफिसमध्ये, असं मला थोडंसं आठवते. तर तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. माझ्यामुळे थोडासा वेळ झाला आणि मला ते वेळेपेक्षा थोडंसं जास्त टाइम बोललो की काय मला काही कळत नाही, परंतु माझे सुचलं ते मी बोललो. मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. चुकलं असं तर माफ करा, नसेल चुकलं तर राम राम साहेब. धन्यवाद आमचं सर. धन्य. धन्यवाद सर. आपलं काव्य थांबूच नाही असं मनापासून वाटतं, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे. खळखळून हसायला भेटणं हे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. 9 रसांपैकी एक हास्यरस तयार करणं सगळ्यात अवघड कला आहे. असं म्हणतात की हसल्याने आरोग्य चांगले राहते व मनोविकार दूर होतात, तसेच माणसाचे आयुर्मान ही वाढते. आज डॉक्टर मिर्झा साहेबांनी आज काही कालावधीसाठी आपल्या आयुष्यातील ताणतणाव दूर केला, पोट भरून हसून आपलं आयुष्य वाढवले हे नक्कीच. मिर्झा साहेब हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असून साने गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे खरा तो एकच धर्म तो म्हणजे मानवता.
हे सुद्धा त्यांच्या कवितेतून प्रतीत होते. जगाला प्रेम अर्पावे. त्यांच्या व्यंगात्मक काव्यात सामाजिक एकता, समता, बंधुता या मूल्यांबरोबरच त्यात समाज प्रबोधनाच्याही छटा आपल्याला सापडतात. विरोधाभासातून का होईना, परंतु जीवन कसे जगावे याची सारी त्यांच्या काव्यातून जाणवते. डॉक्टर मिर्झा बेग साहेब सारखा थोर कवी आपल्या कार्यक्रमाला लाभला हे आपल्या सर्वांचे भाग्यच म्हणावे लागेल. धन्यवाद सर. आणि यासाठी मी आपले जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा आपण साजरा करत होतो आणि आज ह्या व्याख्यानमालेतला 15वा दिवस म्हणजे शेवटचं पुष्प होतं आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. परंतु आपला एक कार्यक्रम बाकी आहे, ते म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांचं मार्गदर्शन आणि समारोपाचा जो कार्यक्रम आहे. तर जिल्हाधिकारी साहेब हे VC मध्ये व्यस्त असल्याने आपला ज्यांचा जो ठरलेला वेळ होता 12 ते 1 हा थोडा पुढे जाऊन 1 ते 2 दरम्यान ते आपल्याला मार्गदर्शन करतील. तर पुन्हा आपण 1 ते 2 च्या दरम्यान सगळे भेटू. धन्यवाद मित्रांनो. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मेळवीन मेळवीन, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजिरी, मराठिया मराठिया मराठी.